सत्यमेव जयते न्यूज.com। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागला आणि निकाल लागताच जिल्ह्याच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झालाय। सर्वाधिक जागा जिंकला एक पक्ष, पण सत्ता दुसऱ्याच्या हातात जाणार का? कारण आकडे वेगळं चित्र दाखवत आहेत। रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाने तब्बल 21 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे। मात्र इथे खरी ट्विस्ट सुरू होतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16 आणि भाजपच्या 15 जागा, दोघांची बेरीज होते 31 आणि बहुमतासाठी लागतात फक्त 30 जागा। म्हणजे सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदे गट सत्तेबाहेर राहण्याची शक्यता प्रबळ झाली आहे। निकाल लागल्यानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला आहे। भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापनेच्या चर्चा रंगल्या आहेत। त्यातच खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील मतभेद देखील चर्चेत आले आहेत। राजकीय सूत्रांचे स्पष्ट म्हणणे आहे की सत्ता मिळवण्यापेक्षा शिंदेंना सत्ता मिळू न देणे हा काहींचा मोठा अजेंडा बनला आहे। या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला तो एकेकाळी रायगडवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला। एकही जागा जिंकता न आल्याने पक्ष अक्षरशः शून्यावर आला आहे आणि जिल्ह्यातील त्यांचा प्रभाव संपल्याची चर्चा सुरू झाली आहे। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या असून त्या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या। मात्र नव्या राजकीय समीकरणामुळे त्यांचे स्वप्न सध्या अधांतरी गेले आहे। निकाल पाहिला शिवसेना शिंदे 21, राष्ट्रवादी काँग्रेस 16, भाजप 15, शिवसेना उद्धव 5, काँग्रेस 2, शेकाप 0। म्हणजे आता रायगडमध्ये खरी निवडणूक निकालानंतर सुरू झाली आहे। सत्ता मिळवणारा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष की जास्त आकडे जमवणारा गट हा खरा प्रश्न आहे। रायगडमध्ये आता एकच चर्चा आहे, जिंकणारे आकडे की डावपेच? तुमच्या मते रायगडमध्ये सत्ता कोणाची येणार? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सत्यमेव जयते न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।